नमस्कार प्रेक्षकांनो, या प्रेमाची गोष्ट मालिकेचा रिव्ह्यू पाहण्याआधी अजून जर तुम्ही माझा हा मराठी मालिका लवर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. असेच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत राहतील. तर प्रेक्षकांनो, मालिकेत आता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की इकडे बाहेर पोलीस स्टेशनच्या बाहेर थांबलेले असतात मुक्ता आणि सागर. आणि हा सागर बोलतो की चल लगेच आपण जाऊया, रंगे हातीला पकडूया. तेव्हा ही मुक्ता बोलतो नाही, थोडंसं थांब, उगाच घाई गडबड करू नको. तिला माहिती आहे आता मी इथे आले म्हटलं आमच्या आसपास मागे कोणतरी येत असेल, ती लक्ष देईल, तिला बेसावध होऊ दे, त्यानंतर आपण 10-15 मिनिटांमध्ये जाऊया. तेव्हा ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं करूया, तुमचाच हा प्लॅन आहे ना. आणि इथे दुसरीकडे हा मीर इथे आलेला असतो आणि तो धीर देत असतो इंद्राला आणि स्वातीला की सगळ्या गोष्टी ठीक होईल, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा इथे इंद्रा बोलते की काळजी कसं करू नको, या हळद झाली, सगळ्या गोष्टी झाल्या, हळदीचा रंग आणि मेहंदीचा रंग एकदा वेळेस निघून जाईल, पण पोरीच्या मनात त्याचं जे अभिषेकचं जे प्रेम आहे ते कसं काय काढायचं, ते कसं काय निघून जाणार. खूप मोठा घाव या ठिकाणी झालेला आहे, मला या गोष्टीचं खूप टेन्शन आले. तेव्हा हा बोलतो काळजी करू नको, जे काही गोष्ट झालं ते चांगलंच झालंय. तर इंद्र बोलते तिच्या मनात ना घर करून गेलं की मी आजारी आहे, मी चांगले नाही आहे, म्हणूनच मला चांगला मुलगा भेटत नाही आहे आणि फिट येण्याचा प्रकार तर आत्ताच घडू लागला असं स्वाती या ठिकाणी बोलते. तेव्हा हा बोलतो हे कोण बोललं, हे बिलकुल नाही, उलट देवाने या सगळ्या गोष्टी घडवून आणल्या, म्हटलं त्यात काहीतरी चांगलं असेल ना, तिला नक्कीच गुणी मुलगा भेटेल, म्हणूनच हे सगळं घडून आणलं आहे, त्यामुळे काळजी करू नका. तेव्हा मग हो तसंच पाहिजे असं बोलतो. आणि तू जेव्हा आला ना सी न्यूज घेऊन जा, तेव्हा या कोमलच्या चेहऱ्यावर हसू आलं होतं, खरंच थँक्यू सो मच. तेव्हा तुम्ही काळजी करू नका, मी स्वतः ते भोगले, या सगळ्या गोष्टीमध्ये थोडासा वेळ जाईल पण सगळ्या गोष्टी ठीक होईल, मी तर या सगळ्या गोष्टी अनुभवले. तेव्हा ही बोलते तुझ्याशी कोमल खूप लहानपणापासून बोलते ना, तू खूप चांगलं तिला समजून घेतो, त्यामुळे प्लीज तू तिला समजावून सांगशील, तू या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढशील, मी विनंती करते, असं इंद्रा या ठिकाणी बोलते. तेव्हा या ठिकाणी बोलतो काळजी करू नको, मला या सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे, मी स्वतः या गोष्टीतून गेलोय, मी कोमलला या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढण्यासाठी नक्की प्रयत्न करेल, तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं काही ठीक होईल. दुसरीकडे खूप वेळ झाल्यानंतर मग इथे सावनी त्या पोलिसाशी बोलत असते, काहीतरी पैसे का काहीतरी ते त्याला देत असते, तेवढं हे मग तिकडे येतात दिसतात आणि खूप मोठा धक्का त्यांना बसतो. आणि त्यानंतर आता तुझा पर्दाफाश झाला आहे, तुझं सगळं या ठिकाणी आम्ही भांडं फोडले, लाज कशी वाटत नाही. तर पोलीसवाल्याला पण सागर प्रचंड झापताना दिसतोय. तेव्हा पोलीसवाला बोलतो की तू काय डॉक्टर पडलाय का घेऊन आलाय, हे असं काय बोलतो, तुला कळतंय का, काय कळतंय का, म्हणजे आम्हाला दिसतंय की इथे तुम्ही डायरेक्ट त्या अभिषेकला सोडवण्यासाठी लाच घेतात ह्याच्याकडून. आणि यानंतर मुक्ताला पण बोलतो आता तुझा पर्दाफाश झाला, तुझं सगळं भांडं फुटलंय. तेव्हा हा पोलीसवाला प्रचंड भडकताना बसतो, काय अक्कल आहे का तुला, काय बोलतोय, तुला कळतंय का, तू पोलीस स्टेशनमध्ये येऊन माझ्यावरच तू नाही नाही ते आरोप करतोय का, तुला आतमध्ये जेलमध्ये टाकेल. तेव्हा इथे मुक्ता बोलते अहो नाही नाही, ते थोडं रागाच्या बरोबर बोलत आहे, ती पण याविषयी मग बोलताना दिसते की की इथे तुम्हाला लाज येते, अभिषेकला सोडवण्यासाठी आम्ही डोळ्याने पाहतोय आणि तुम्हाला हे सगळं काय डिनाय करता येणार नाही. तेव्हा तुमच्या नवऱ्यासोबत तुम्ही पण पिऊन आलात का, कळते का तुम्हाला, माझ्यावर तुम्ही आरोप करतायत, माझे पोलीस स्टेशन तुम्हाला माहिती आहे मी करू शकतो, दोघांनाही आत टाकेल. तेव्हा यांना कळत नाही नक्की हा काय गोंधळ चाललाय. मग ही सावनी इथे आली कशाला, तुम्हाला ती लाच देते ना. तेव्हा तो बोलतो ती वगैरे लाच वगैरे काय देत नाही, तुमचा गैरसमज झाला इथे, उगाच विनाकारण आरोप लावण्याऐवजी नीट ऐकून घ्या काय झाले. हे इथे आले होते, त्यांचं वॉलेट वगैरे काहीतरी पर्स हरवली होती ना, त्याची कंप्लेंट देण्यासाठी ते इथे आले होते आणि त्याविषयीच ते कंप्लेंट देत होते, बाकी काही नाही. त्यानंतर यांना खूप मोठा धक्का बसताना दिसतोय, कारण सावनीने इथे गेम फिरवलेला असतो. तेव्हा हे सगळं सॉरी, आमची चुकी झाली असं बोलताना दिसते आणि सावनी दुसरीकडे विचार करताना दिसते, मला माहिती हा तुमचा सगळा प्लॅन आहे, सावनीला पकडणं मुश्किल नाही, नामुमकिन आहे. तुम्ही इथे खूप तोंडावर पडले आणि सावनी इथे या मुक्ताला सागरला तोंडावर पाडल्याने खूप खुश इथे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. यानंतर मग पुढे इथे तुम्हाला पाहायला मिळेल की ऑफिसमध्ये मीर आलेला असतो आणि तिथे या मिहिकाने जे गिफ्ट दिलेलं असतं ते पाहत असतो आणि जुन्या आठवणीमध्ये तो या ठिकाणी रमलेला असतो. तेवढ्यात या मिहिकाचे त्याला फोन येतो आणि बोलतो 100 वर्ष तुला आयुष्य आहे. तेव्हा ती विचारते का काय झालं, माझाच विचार करत होता का. तेव्हा नाही तसं काही नाही, तू दिलेलं गिफ्ट माझ्यासमोर आहे, त्याच्यामुळे तुझी आठवण आली. तेव्हा म्हणजे तू ते गिफ्ट अजून कोमलला दिलं नाही का. तेव्हा बोलतो की हो देणार होतो, परंतु मला अचानक सिंगापूरची
ट्रिप आली क्लायंटची म्हणून मी तिथे गेलो. दादू जर लग्नामध्ये नसता तर बरं दिसलं नसतं ना, म्हणून मीच त्या ट्रिपला गेलो होतो. आणि मग आल्यानंतर ते गिफ्ट आता पाहतोय. आणि मग तेव्हा बोलतो, ठीक आहे, तू त्या घरामध्ये येऊन जाऊन असतो ना, आता एक काम कर, जेव्हा जाशील तेव्हा दे आणि माझ्याकडूनही विश कर. लग्न वगैरे कसं झालं ते या ठिकाणी मीरला विचारताना दिसते. तेव्हा ते बोलते, लग्न वगैरे त्यांचं झालं नाही, तो मुलगा खूप फ्रॉड निघाल्याने आम्ही हे लग्न योग्य वेळी मोडून टाकलं. काय, असं कसं झालं ती काळजी करताना दिसते. तेव्हा हा बोलतो की ठरलेलं लग्न मोडल्यानंतर कसं होतं, काय होतं ना, या सगळ्या गोष्टींचा मला खूप चांगला अनुभव आहे. आणि तो मिहिकाला या ठिकाणी डायरेक्टली टोमणं मारताना दिसतो. या गोष्टीवरून मिहिका खरंच खूप इमोशनल होताना दिसते. आणि मग दुसरीकडे यानंतर थोड्या वेळाने काहीतरी बोलून हे फोन ठेवताना दिसत, परंतु ही मिहिका परत विचार करते की आजही मी त्याला सगळ्या मनातील गोष्टी बोलू शकले नाही, की तूच या बाळाचा बाप आहे. कधी मला सांगायला जमणार आहे, कधी या गोष्टीचा विचार करताय ना. ती या ठिकाणी दिसते. दुसरीकडे हा पोलीसवाला प्रचंड भडकलेला असतो. तुम्हाला सगळं खरं खोटं काही गोष्टी माहीत नसून तुम्ही माझ्यावर आरोप केला. आता मी तुम्हाला सांगितले ते त्यांची वॉलेट पर्स वगैरे या ठिकाणी हरवलं होतं, त्याची तक्रार करायला आले. तुम्ही घाणेरडे आरोप केले कोणत्याही पुराव्याशिवाय. प्रचंड या ठिकाणी झापताना आपल्याला तो पोलीसवाला मुक्ता आणि सागरला दिसतोय. त्यानंतर मग मुक्ता आणि सागर या पोलीसवाल्याचे आमचा गैरसमजाला हात जोडून मागताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. यानंतर हे सगळं झाल्यानंतर काय म्हटलं, तुला कळतं की अजून किती माझ्यावर संशय घेतील, तेवढंच नुसता संशय संशय संशय. मी आता बदलली आहे, पहिली जी सावनी नाही आहे. तुम्हाला कळत कसं नाही सर, ती बोलबच्चन टाकून दिसते. तेव्हा तू कशी काय नाही मला चांगलं माहिती आहे. तुला प्रत्येक वेळेस मी साथ दिली, तुला मी या घरात राहायला दिलं, पण तू प्रत्येक वेळेस आमच्या घरातील प्रत्येक सदस्याचा बदला घेतला आणि बरेच तिला सुनवून दिसते. पण या पुढे तुझा मी पर्दाफाश करताना दिसते. तेव्हा इथे सावनी विचार करते की तू किती काही प्रयत्न कर, तर हे सगळं शक्य होणारच नाही. गाडीत आल्यानंतर हा सागर खूपच अस्वस्थ असतो आणि खूप चिडचिड करत असतो. शेवटी सावनीने डाव पलटला. तिला आधीच शंका आली होती की आपण तिच्या मागावर आहे आणि तिने हा डाव खेळला आणि ती यातून निसटली. तेव्हा ही मुक्ता बोलते, अजून किती दिवस निसटणार आहे, काळजी करू नका, आपण अजून असं काहीतरी करू की नक्कीच ती या सगळ्या जाळ्यात अडकेल आणि तिचा आपण पर्दाफाश करूया. यानंतर सागर ते समजताना दिसते, हा डाव पलटला, पण यापुढे आपल्याला नक्की यश येणार. पण काही झालं तरी त्या सावनीला मी घराच्या बाहेर हाकलून देणार, त्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असं या ठिकाणी मुक्ता प्रण करताना दिसते. आणि मग घरी गेल्यानंतरही हाच विषय चाललेला असतो. तेव्हा मग ही मुक्ता सांगते, माझ्याकडे अजून एक प्लॅन आहे. आणि त्यानंतर इथे सावनीसुद्धा येताना दिसते. या मुक्ताला आता या सावनीला आता मी एकही क्षण माझ्या घरामध्ये सहन करू शकत नाही. आता तिचा कार्यक्रम करणार, तिला मी कायमचं संपवणार. आणि ती काहीतरी पावडर का काहीतरी बोलते, हे या सावनीच्या ड्रिंकमध्ये दुधामध्ये की काहीतरी ते मिसळणार आणि तिला प्यायला घालणार. एकदा का ती पिली तर ती तडप ती खूप तडपडणार आणि मरून जाणार. हे सगळं ही सावनी ऐकल्यानंतर तिला खूप मोठा धक्का बसताना दिसतो आणि ती खूपच या ठिकाणी घाबरताना दिसते. आणि मुक्ता आणि सागरला माहीत असतं की सावनी हे सगळं ऐकते. त्यानंतर येणाऱ्या भागामध्ये मग हे सावनी जे काही मुक्ताला बनलं असतं ते पिताना दिसते आणि मग ती तिच्या जीवाची या ठिकाणी भीक मागताना दिसते. मला जागायचं आहे, मला मरायचं नाही आहे. तेव्हा ही मुक्ता बोलते की तू मग तुझे जे काही गुन्हे केले ते कन्फेस करते होती, मान्य करताना दिसते की अभिषेकला मीच साथ दिली आणि याआधी जे काही केले ते सगळं मीच केलेलं आहे. इकडे मुक्ता बोललेली असते, हे इंजेक्शन आता सावनीला दिलं तरच ती जगणार, नाहीतर तिचा जीव जाणार. आणि याच भीतीने, जीवाच्या भीतीने तिने सगळं कन्व्हिन्स केलेलं असतं. तिने आतापर्यंत जे काही गुन्हे केले आहे त्यानंतर सगळ्यांना तिचं खरं रूप समजतं. आणि यानंतर ही मुक्ता मग सगळ्यांसमोर तिला घराच्या बाहेर कायमची हाकलून देताना दिसते. तुझा खेळ खाल्लास, आता तुला या घरी थारा नाही आणि घरातून बाहेर हाकलून देताना दिसते. त्यामुळे आता पाहू मालिकेत येणाऱ्या भागामध्ये प्रत्यक्षात या गोष्टी अशाच घडतायत की पुन्हा काहीतरी वेगळं आदित्यच्या मार्फत हे सावनी घडून आणते. अशाच मालिकेच्या रिव्ह्यू राहण्यासाठी माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा.